रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे मलई कोफ्ता। मलई कोफ्त्यासाठी काय काय साहित्य लागते ते प्रथम बघून घेऊ। आपण मलई कोफ्ता बनवतोच, पण रेस्टॉरंट स्टाईल तो कसा होईल त्याची रेसिपी आज बघून घेऊ। सर्वप्रथम कोफ्त्यासाठी इथे 6 बटाटे घेतलेले आहेत, अर्धी वाटी किसलेले पनीर घेतलेले आहे, लसूण पाकळ्या आणि अद्रक याची पेस्ट आपण कोफ्त्यासाठी वापरणार आहे। तसेच कॉर्नस्टार्च याचा आपण वापर करणार आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडे तिखट। आता आपण ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य लागेल ते बघून घेऊ। इथे 2 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, यातलाच अर्धा इंच अद्रकाचा तुकडा आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहे। त्यानंतर 15 ते 10 पाकळ्या आपण लसूण पाकळ्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहे आणि 10 पाकळ्या कोफ्त्यांसाठी वापरणार आहे। तसेच मसाल्यांमध्ये 5 मिरे, 5 वेलदोडे, कसुरी मेथी, हळद, तिखट, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ ग्रेव्हीसाठी सुद्धा आपण वापरणार आहे। तसेच आपल्याला कोफ्त्यासाठी तळण्यासाठी तेल आणि फोडणीसाठी सुद्धा तेलाचा वापर आपण करणार आहे आणि वरून घालण्यासाठी मलईचा वापर आपण येथे करणार आहे। तसेच 10 ते 12 काजूचा वापर सुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये करणार आहे। तर सर्वप्रथम आपण बटाटे उकळून घेऊ, कोफ्त्याची तयारी करून घेऊ। तर बघा मैत्रिणींनो, आपण सर्व साहित्य कापून रेडी करून घेतलेलं आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ। कढईमध्ये आपण तेल घातलेले आहे, त्यामध्ये आपल्याला मिरे आणि वेलची घालायची आहे, त्यानंतर 1 तेजपान सुद्धा घालायचे आहे। आता यामध्ये सर्व कट केलेले साहित्य घालायचे आहे। आपण सर्व साहित्य यामध्ये घातलेले आहे। याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे। यावर आपल्याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे पाणी सुटेपर्यंत परतवून घेऊ। यामध्ये अगदी थोडे पाणी घातलेले आहे। त्यानंतर आपण झाकण ठेवून आपण याला 5 ते 10 मिनिटे होऊ देऊ। यामध्ये आपल्याला 5 ते 6 काजू घालायचे आहेत। यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या आपल्याला घालायच्या आहेत। आता आपण बटाटे सोलून घेऊ आणि याचा स्मॅश करून घेऊ। हे आलू आपण स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊ। आता या कोफ्त्यांमध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचे आहे। इथे पनीर मी घालून घेतलेले आहे। त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, चिरलेली कोथिंबीर, अगदी थोडे तिखट आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडे कॉर्नफ्लॉवर। आपला कोफ्त्यांचा गोळा तयार झालेला आहे। यापासून आपल्याला छोटे छोटे कोफ्ते करून घ्यायचे आहेत आणि ते कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घ्यायचे आहेत। मी इथे थोडे पनीर राहू दिलेले होते, त्या पनीरमध्ये आपल्याला काजूचे तुकडे घालायचे आहेत। यात तुम्ही मनुकाचा सुद्धा वापर करू शकतात। यामध्ये अगदी थोडे तिखट, थोडे मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला हे कोफ्त्यामध्ये भरायचे आहे। कोफ्त्याची अशी पारी केली, त्यानंतर त्यामध्ये भरून आपल्याला हे बंद करायचे आहे। आपला हा कोफ्ता तयार झालेला आहे। याप्रमाणे मी सर्व कोफ्ते तयार करून घेणार आहे। आपले कोफ्ते आता तयार झालेले आहे। हे मी कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये घोळवून घेतलेले आहे।
आता हे कोफ्ते आपण तळून घेऊ. आपण कोफ्ते छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहे. आता हे कोफ्ते छान गोल्डन रंग त्याला आलेला आहे. हे आता आपण काढून घेऊ. आता असे सर्व कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कोफ्ते खमंग असे तळून घ्यायचे आहेत. आपले कोफ्ते तळून तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकतात की आपले कोफ्ते थोडेही वितळले नाहीत. आपण इथे कॉर्नस्टार्चचा वापर केलेला आहे. या पद्धतीने आपण कोफ्ते तळून घेतलेले आहे. आता आपण चटणीचे जे मिश्रण केले होते त्याची बारीक अशी चटणी तयार करून घेऊ. बारीक अशी एकदम पेस्ट करून घेऊ. एका वाटीमध्ये आपल्याला साधारण 1.5 चमचा इतकं तिखट घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला. आता यामध्ये पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तेल इथे आपले गरम झालेले आहे. आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती आपण या तेलामध्ये घालणार आहे आणि परतून घेणार आहे. आता यामध्ये आपण जी चटणी तयार केलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि याला चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. आता आपल्या भाजीला उकळे आलेले आहेत. त्यामध्ये आपण थोडे पाणी घालू आणि पुन्हा 1 ते 2 उकळी येऊ देऊ. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालू. आपल्या भाजीला चांगले उकळे आले आहे. यामध्ये आपण क्रश करून कसुरी मेथी घालू. यामध्ये थोडी मलाई घालू. ग्रेव्हीचा गॅस मी बंद केलेला आहे. आपला मलाई कोफ्ता आता तयार झालेला आहे. हा तुम्ही फुलक्यासोबत, नानसोबत, चपातीसोबत, तंदुरी रोटीसोबत खाऊ शकतात. आता इथे आपण याला गार्निशिंग करून घेऊ. यावर थोडी कोथिंबीर घालू. त्यानंतर यावर आपल्याला मलाई घालायची आहे. इथे मी फ्रेश मलईचाच वापर केलेला आहे. आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा मलाई घातलेली आहे. आता यामध्ये सुद्धा आपल्याला मलाई घालायची आहे. आपला मलाई कोफ्ता एकदम रेडी झालेला आहे हॉटेल स्टाईल. धन्यवाद मैत्रिणींनो.